मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन सुरू केलंय। कारण बिनविरोधचा जो पॅटर्न आहे, ज्या पद्धतीनं बिनविरोध उमेदवार निवडून येतात त्याला अविनाश जाधव यांनी विरोध दर्शवलेला आहे। इतर पक्षाच्या उमेदवारांना पैशांची ऑफर देण्यात आली आणि काहींना धमकावलं गेलं असा आरोप अविनाश जाधव यांनी केला। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवरती आरोप करत अविनाश जाधव हे आता ठिय्या आंदोलन करतायत कोटनाका परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ। जाधव यांच्यासोबत मनसेचे इतर पदाधिकारी सुद्धा हाताला काळ्या फिती लावत या आंदोलनात सहभागी झालेत। सांगू का, ज्या आरोनबद्दल मी तक्रार केली होती त्यांच्याच भागात तीन नगरसेवक निवडून आले आहेत। त्या महिलेच्याच ठिकाणी तिने सगळे अर्ज बाद केले आणि उरलेला जो शेवटचा अर्ज होता तो पैशाने विकत घेण्यात आला। आणि मी हेच सांगतोय कालपासून की त्या महिलेने जर नियमांचं पालन केलं असतं आणि सकाळी 11च्या आत फॉर्म डिस्प्ले केले असते तर आज ही वेळ आली नसती। काल तिथे जवळजवळ अनेक उमेदवार हेच ओरडत होते की आमची चुकीच्या पद्धतीने आमचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत। त्या आरोनची चौकशी व्हावी, त्यांच्या मोबाईल डेटाची चौकशी व्हावी की त्यांना कोणाकोणाचे कॉल आले होते आणि त्याच्यावरनं त्यांना पुढची, मी सांगतो त्या आरोनच्या नेतृत्वात पुढची निवडणूक निष्पाप होणार नाही आहे। पुढे तुम्ही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।